मैदानावरती जी गर्दी झाली आहे असे दोन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा केतन म्हात्रे आणि महेश नांदगुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. जरा प्रेक्षकांना ह्या सर्वांना मी थोडं मागे येण्याची विनंती करतो. आपण सगळ्यांनी थोडं मागे या. डगआउटच्या बाजूला तिकडे प्रेक्षकांनी कोणी गर्दी करू नका. खेळाडूंना ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूंसाठी मोकळ्या ठेवा. पुन्हा एकदा आपण पाहत आहात, ऐकत आहात, अनुभवत आहात स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 चा अंतिम दिवस आणि सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरी क्रमांक 2 ला आता सुरुवात होते. मेगा स्क्रीन वरती आपण महेश आणि केतनला पाहताय. सलामीवीर जोडी आहे आकर्ष लिबण जुही या संघाच्या नावाने आज हा संघ मैदानावरती उतरला या स्पर्धेमध्ये. आणि पंजाच्या भूमिकेत मात्र साजिद खान लाला आणि त्यांच्यासोबत मात्र सादिक राजापूरकर दोन विस्फोटक फलंदाज राहिले आपल्या कालावधीमध्ये. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मात्र ज्यांनी आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटच्या पटलावरती धुमाकूळ माजवला असे मात्र दोन फलंदाज आज पंचांच्या भूमिकेत आहेत. तर सामन्याला सुरुवात होईल काही क्षणातच. स्ट्राईक वरती केतन म्हात्रे, नॉन स्ट्राईकला महेश नांदगुडे आणि गोलंदाजी मार्क वरती आता कोणाला संधी दिली जाते पहिल्या षटकासाठी त्याची आता आपण ओळख पटवून घेऊया. सिराजला या ठिकाणी मात्र बाबू माईक घेऊन ये ना तो. पहिल्या चेंडूवरती मात्र केतन म्हात्रेची विकेट आली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही थांबलो होतो, परंतु यावेळेला पहिलाच बॉल जो आपण पाहिला त्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्टिकर जवळ बॉल लागला, प्रॉपर टायमिंग नाही करता आलं आणि बॉल खाली मात्र स्वतः राहुल चौधरी आले आणि केतन मात्र या मॅच मध्ये मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूचा आसरा त्याला बघावा लागतोय. नक्कीच नाराजी व्यक्त केली जाते सर्व त्यांच्या चाहत्यांकडून, कारण आज बरेच प्रेक्षक आलेत केतनची बॅटिंग बघण्यासाठी आणि मगाशी मात्र त्या सर्व प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन त्यांनी जरूर केलं, परंतु या मॅच मध्ये मात्र नक्कीच एक चुकीचा फटका त्यांनी केला आणि त्यावर मात्र ते आउट झालेत. परंतु एक मोठा बॅटिंग लाईनअप आहे. आकर्ष 11 जुही या संघाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर श्रेयस कदम मुंबईचा हेलिकॉप्टर किंग, हेलिकॉप्टर मास्टर आपण पाहतोय. श्रेयस विद्याधर कदम मुंबईच्या बँड्रा परिसरातील हा फलंदाज. लाईव्ह स्ट्रीमिंग कॉन्टॅक्ट विपुल पंडुलकर खूप चांगलं काम केलं. प्रोलिंग स्पोर्ट्सने सुद्धा या 2 दिवसांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना 3 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत ही स्पर्धा लाईव्ह. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आहे लॉंग स्टॉप रिझन मध्ये. स्वतः मात्र त्या ठिकाणी आशिषबाई त्या ठिकाणी बॉलवर आली आहेत, जबरदस्त फिल्डिंग केली, रन अडवले, आपल्या टीमसाठी धावा वाचवलेत. मला वाटतं जवळपास 2 धावा त्यांनी अडवल्या. जर मागे बॉल आला असता तर चौकार मिळू शकला असता, परंतु आशिषबाईंनी 2 रन वाचवले आपल्या टीमसाठी. स्वतः संघ मालक आहेत या टीमचे अर्थात भांडूप स्ट्रायकरचे, आणि एफर्ट्स लावले तिकडे धावा अडवण्यासाठी. सिराज जबरदस्त सुरुवात करून दिली आहे केतन म्हात्रेच्या विकेट सोबत. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक वरती श्रेयस असेल. सिराज मात्र त्या ठिकाणी बॉल थोडासा ओला केला, साफ केलं चेंडूला. ग्रीप मिळवायची आहे तर बॉलला सारखं सुकावं लागेल आणि सुकवत असताना मात्र थोडीशी घाण लागली होती बॉलला, त्यामुळे ते बॉल पाण्यातून धुवून काढला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी बॉलला पाठवलं ते मिड विकेट मध्ये. परंतु गवत आहे तिकडे, क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच तिकडे बॉलला अडवलंय. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाऊ शकेल. महेश नांदगुडे सारखा फलंदाज आहे आज मैदानावरती. खरदांडेकरांना मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज या महाराष्ट्र क्रिकेटच्या पटलावरच्या सर्व तारे सिताऱ्यांचा खेळ अनुभवायला मिळतोय.
आणि क्रिकेटचे चाहते सुद्धा अगदी बघा जिथे जिथे जागा मिळते तिथे तिथे बसून मात्र ही मॅच पाहतात. काही जण तर गवतात बसलेत, कोणी झाडाखाली बसले, कोणी आमच्या डगाऊच्या बाजूला बसलेत. आणि इथे मात्र हा फ्लॅट शॉट खेळला गेला आणि निघून जातोय बॉल. 1 बाउन्स 4 धावा, चौकार. चांगली खेळाडू वृत्ती मात्र त्या क्षेत्ररक्षकाने सुद्धा दाखवली. सात धावा. चांगली सुरुवात आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातील. मेगा फायनल गाठण्याचा प्रयत्न असेल आणि या वेळेला पुन्हा एकदा बॉल. आहा, पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर आशिष म्हणून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॉल खाली आले आशिषबाई आणि जबरदस्त या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण त्यांचं दोन्ही वेळेला पाहिलं. मुख्य व्यासपीठासमोर मात्र या स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. उपविजेतेपदाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. 72 स्पोर्ट्सच्या बॅट आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीर फलंदाज गोलंदाजांना या बॅट दिल्या जातील. आणि या वेळेला श्रेयश विद्याधर कदम मारतोय बेदम. बॉलला पाठवले लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. कुठे गेला हा बॉल? षटकार पाहायला मिळाला श्रेयश कदमच्या बॅटमधून. नांदगुडी आहे, श्रेयश कदम आहे, फरदीन काझी आहे, प्रथमेश पवार आहे, आशिष मेहरोल आहे. विस्फोटक फलंदाजांची संपूर्ण बॅटिंग लाईनअप आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळू शकणार आहे. रोहित आचार्यला पाचारण केले जाते गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त. सिराजच्या ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात. एक गडी बाद 14, 17 चौकार आतापर्यंत आणि 191 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आलेत. आणि मला वाटतं याच मॅच मध्ये मात्र 200 षटकार पूर्ण होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. ज्या पद्धतीने मात्र ही बॅटिंग सुरू आहे आतापर्यंत 191 षटकार आणि 17 चौकार. म्हणजे चौकारांचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. त्याचं कारण सुद्धा आपण मगाशी आपल्याला सांगितलं. आणि या वेळेला फटका फसलाय. स्विंग आणि मिस. ताकदीने बॅट भिरकावतोय परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, कोणताही कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. वळण नव्हतं बॉल मध्ये परंतु टप्पा चांगला होता. पिचिंग चांगली होती. सरळ बॉल हाताळला आणि या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव घोषित केली जाते पंचांकडून. शिवान स्पोर्ट्स खूप चांगलं सहकार्य त्यांचं सुद्धा. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जी जर्सी आपण पाहतोय शिवान स्पोर्ट्स विरार, त्यांनी सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन आणि सहकार्य केले या स्पर्धेला. पुन्हा एकदा मात्र भरकटलेली गोलंदाजी, पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मला वाटतं त्या ठिकाणी दिली जाणार आहे. कारण खूपच जास्त उसळी होती या चेंडूमध्ये. या वेळेला क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. क्रिकेट मधले हे मादक सौंदर्य पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र हा लॉफ्टेड षटकार ठोकला गेलाय. या फटक्यामध्ये मैदानाच्या मात्र 360 अंशामध्ये षटकार ठोकण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे महेश नांदगुडे. पुण्याच्या बावधनचा हा फलंदाज आज मुंबईमध्ये येऊन मात्र आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवतोय. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 वर 1. या वेळेला मात्र पिचिंग बदलली आणि त्याचा मात्र फायदा झाला आणि खेळ वृत्ती दाखवतोय. पंचांनी सुद्धा एक बोट आसमंताकडे उंचावलंय. अँड कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मात्र या वेळेला महेश नांदगुडे बाद. मोठा विकेट. बडी मछली जाल में फसती हुई. जिथे तिथे पाहावं तिथे मात्र प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. आज दांडाकरांनी मात्र नक्कीच चांगलं प्रेम दाखवले या स्पर्धेवर आणि त्या स्पर्धेवरती प्रेम दाखवणं साहजिक आहे. कारण महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे आज या मैदानावरती आहेत.
रविवारचा दिवस आहे आणि हा संपूर्ण खार कोळीवाडा जो आहे हा संपूर्ण या मैदानावरती एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बाजूलाच समुद्र आहे, बाजूलाच दर्या आणि त्या दर्यामध्ये आता मात्र आषाढी पौर्णिमेनंतर मासेमारीसाठी मात्र बोटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. 1.3 चेंडू 2 गडी बाद 2वर 2 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मिस टाइम फटका आलाय. दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये गेले बॅटिंगसाठी. रबर बॉल स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा दिनू कांबळेची ओळख आहे. मुंबईचं हे रबर बॉल क्रिकेट मात्र खूप प्रसिद्ध आहे, कारण बाकी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती रबर बॉल खेळलं जात नाही, परंतु मुंबईमध्ये रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सुद्धा बहरून येताना आपल्याला यावर्षी पाहायला मिळाला. अगदी मग आपण पाहिलं तर सुरुवात झाली ती मात्र कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकापासून आणि त्यानंतर मात्र आजचा स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषकाचा खेळ आपण पाहताय. आणि इथे मात्र आणखीन एका विकेटचा पतन. श्रेयश विद्याधर कदमचाही विकेट या वेळेला मिळवला जातोय. कॉट बिहाइंड बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. टोला बॉल लागला आणि सरळ मात्र यष्टी रक्षक अगदी या मैदानावरचे सेफ हँड्स अगदी सुरक्षित हात जर कुठले असतील तर ते विकेट किपरचे, कारण विकेट किपरच्या हातामध्ये ग्लव्ज आहेत आणि त्या ग्लव्ह मधून बॉल निसटणं तितकं सोपं आहे. आपण जर पाहिलं तर तिथून बॉल निसटण्याची कोणतीही शक्यता नसते. जास्त प्रमाणात आपण कॅचेस पकडलेल्या पाहिल्या. आता मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होतोय तो मात्र छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी. जो हर मैदान में मारे बाजी उस बल्लेबाज का नाम है फरदीन काजी. धावा 3 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज रोहितच्या गोलंदाजीतला. जरा सगळ्यांनी मागे या इकडे समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जो प्रेक्षक आहेत जरा पीछे आइए सब लोग. या वेळेला सुद्धा बॅटची बाहेरची कडा घेतली आहे. थर्डमॅनला मात्र क्षेत्ररक्षक सजवलाय आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा आम्हाला कळवला जातोय. 25 धावा होतील स्कोरबोर्ड वरती. 3 एक्स्ट्रा आतापर्यंत आल्यात. अगदी आज समुद्र किनाऱ्यावरती लोक फिरायला येतात, परंतु इथे समुद्र किनाऱ्यावरती आज प्रेक्षक जे आहेत ते क्रिकेटची स्पर्धा बघायला आलेत. फ्रीहिटचा बॉल आणि रिव्ह्यू मागितलाय मला वाटतं. ओव्हर स्टेपिंग साठीचा मात्र मला वाटतं बॉलिंग टीमचा रिव्ह्यू हा. ओव्हर स्टेपिंग झाली आहे का नाही याची आता पडताळणी केली जाणार आहे. बॉलिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे आणि ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय आहे तोच निर्णय तिकडे मात्र ग्राह्य धरला जाईल. नाही रिव्ह्यू चेंडूला आपटण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. दिनूला मात्र बॉल काही खेळता आलेला नाहीये. बीट झाले आणि मात्र बॉल जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूने मात्र 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 25 धावा. 11 धावा या षटकातून आलेत. भांडूप स्ट्रायकर्स वर्सेस आकर्ष 11 जुई अर्थात 4 स्ट्रायकर. फर्स्ट इनिंगचा खेळ पहिल्या डावातून मात्र 2 षटकं समाप्त होत आहेत. 3 गडी गमावलेत. 25 धावा स्कोरबोर्ड वरती लावले गेलेत. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 उपांत्य फेरी क्रमांक 2 आपण बघत आहात. संदीपजी पोटे त्याचबरोबर मयूरजी तरकरी आणि हर्ष अडसूळ यांच्या माध्यमातून आयोजित केलं जाणार आहे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं पहिलं आयोजन या मैदानावरचं आपण बघत आहात. 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार अंतिम विजेत्या संघाला, सोबत आकर्षक ट्रॉफी. उपविजेत्या संघाला 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. 8 संघांमध्ये 2 दिवसांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आपण बघत आहात. मान्यवर मात्र त्या ठिकाणी आपण व्यासपीठावरती पाहताय. तरकरी साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर तिवारी साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी पोटे उपस्थित आहेत. निर्मलाताई त्या ठिकाणी मात्र चर्चा करतायत आमच्या सहकारी समालोचक चंद्रकांत शेट्टे सरांसोबत. त्यांची सुद्धा एक स्पर्धा खार जिमखान्याच्या मैदानावरती आम्ही पार पाडली होती.
नवीन गोलंदाज येतोय मात्र गोलंदाजीसाठी राहुल वराडकर. विक्रोळीसाठी मात्र सातत्यपूर्ण खेळताना पाहायला मिळाले, परंतु आज मात्र भांडूप स्ट्रायकरचं नेतृत्व करतायत. तिसरं षटक हाताळतील राहुल वराडकर. समोर मात्र फलंदाजीसाठी फरदीन काझी. ऑफ ब्रेक होता, त्याला चांगलं ओळखलं, शॉर्ट आर्म पुल केलं आणि पुल मात्र झाला अनसक्सेसफुल. इथे मात्र वाऱ्याच्या प्रवाहाने मदत केलेली नाहीये. टायमिंग तितकंसं चांगलं झालं नव्हतं आणि ताकदीचा अपुरा वापर, अर्धवट मनानं खेळला गेलेला फटका आणि त्यावर मात्र फरदीन काझीची विकेट. लेग स्टिकच्या दिशेने जाताना दिसत होता. थोडंसं ऑफ स्टंप आले आणि ऑफ स्टंप वरती येऊन मात्र त्या ठिकाणी पुल केलेला फटका मात्र अनसक्सेसफुल झाला. आणि मैदानाच्या आतमध्ये स्कोर जर पाहिलं तर 25, 4 गडी बाद. नागेश वाडेकर, मॅन फ्रॉम अंधेरी, सध्या याही खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. त्याच्याही खूप चाहते या ठिकाणी आहेत. त्याच्याही फॅन फॉलोइंगला आता कमतरता नाहीये. त्याच्याही फॅन फॉलोइंग वाढत चालली आहे आणि बऱ्याच चाहत्यांनी मात्र त्याच्यासोबत सुद्धा फोटोज काढलेत, सेल्फीज काढलेत. असा नागेश वाडेकर मैदानावरती दाखल होतोय. परळच्या नेहरू पार्क मैदानावरती रायगड संघाकडून खेळत असताना मात्र शेवटच्या बॉलवरती ठोकला गेलेला षटकार आणि त्या शेवटच्या षटकात केलेली बॅटिंग अजूनही आम्ही विसरू शकलेलो नाहीये. असा नागेश वाडेकर आता मात्र मैदानावरती आलाय. 25 वर 4, 2.1 चेंडू. पहिलाच बॉल, फरदीन काझीची विकेट. राहुल वराडकर एक अनुभवी आणि एक कसलेला गोलंदाज आपल्या भारतातले सर्वोत्कृष्ट चेंडू असतो हाताळेल, कारण संघाच्या धावसंख्येला आळा घालायचा आहे आणि अपोजिट टीम वरती आज एक मोठा विजय मिळवायचा आहे, तरच मेगा फायनल आपण गाठू शकतो हे राहुलला माहिती आहे. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल करतोय राहुल आणि दुसऱ्या बॉलसाठी नागेश वाडेकर स्ट्राईक वरती. या वेळेला सोडून दिला हा बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून जात होता, ते ओळखलं आणि त्यानंतर मात्र थोडंसं बाजूला सरकले आणि बॉलला जाऊन दिलं, मार्ग मोकळा करून दिला आणि त्यानंतर मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. चौथा एक्स्ट्रा रन येतो या इनिंग मधला. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. खारदांडा कोळीवाडा ग्राउंड, खार पश्चिम, मुंबई नंबर 52. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. दर्या किनारचं हे क्रिकेट, कोळीवाड्यातलं हे क्रिकेट, मुंबईचं हे क्रिकेट. पुन्हा सोडलाय बॉल, पण मागे फिल्डर आहेत. अगर नागेश वाडेकरनी हा 6 मारला ना, हा 6 वाडेकरच्या षटकारासाठी मात्र तळेकरचा आयकॉन यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. जर त्यांनी षटकार मारला तर त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. टप्पा पडला, खाली राहिला बॉल. दिनू मात्र नाराज. अपेक्षित नव्हती अशी उसळी, कमी उसळीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि बीट झाले दिनू. आणखीन एक डॉट बॉल येतोय. अवगती थोडीशी वाढवायची आहे. चांगली स्थिती आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती आता 28 आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल वराडकर चांगली गोलंदाजी करतोय, परंतु 2 अतिरिक्त रन्स सुद्धा खर्च केले अगोदर. आणि या वेळेला दिनू कांबळे, रबर बॉल स्पेशालिस्ट, रबर बॉलचा बादशाह, मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेला आणखीन एक बॉल उडवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. या वेळेला अगदी बॅटच्या रडारमध्ये बॉल टाकला आणि सरळ बॅटने मात्र दिनू कांबळेने बॉलला फेकून दिले ते समोरच्या दिशेला. अगदी झाडा झुडपांमध्ये हा चेंडू जातोय आणि संघाच्या धावसंख्येचा आकडाही पुढे सरकतोय. 34 धावा. खोला टाकला, खोदून काढला आणि हा बॉल सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. 6 धावा पुन्हा मिळतील. सलग 2 षटकार आले दिनू कांबळेच्या बॅटमधून. केतन खेळला नाही. फरदीन
फरदीन काझी खेळला नाही तर श्रेयस कदम बॅटिंग करतो आणि यांच्यापैकी कोणीच खेळलं नाही तर मग दिनू कांबळे आणि त्याचबरोबर नागेश वाडेकर तर आहेतच. म्हणजे केवढं मोठं बॅटिंग लाईनअप आहे पहा. अगदी 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत या टीम मध्ये. विक्रांत चव्हाण सारखा विकल्प आहे त्याचबरोबर अनिकेत सानप सारखा एक फिरकीचा जादूगार आहे यांच्या टीम मध्ये. ओ हो जबरदस्त जबरदस्त. मला वाटतं हा बॉल जो आहे तो सरळ सांताक्रूज स्टेशनला पाठवलाय. डायरेक्ट खार वरून सांताक्रूज पुढच्या स्टेशनवरती आणि बॅटमधून मगाशी केतनसाठी टाळ्या वाजवल्या, मगाशी महेशसाठी टाळ्या वाजवल्या, मगाशी श्रेयससाठी टाळ्या वाजवल्या. आता जरा दिनूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 18 धावा 3 चेंडूंमध्ये मात्र त्यांनी बनवल्यात. 46 धावा सरळ स्कोर कार्ड वरती आल्यात. आमचे डीजे ओम आज दिवसभर आमचं खूप चांगलं मनोरंजन त्यांनी केलं. या कोळीवाड्यात आल्यानंतर कोळी संगीताचा आनंद घेणं एक वेगळीच मजा आहे. या वेळेला बॅट फिरवली परंतु नाही कॉन्टॅक्ट बनवता आला बॉल आणि बॅट मध्ये आणि निर्धाव चेंडूने ओव्हर नंबर 3 ची समाप्ती. महागडी ओव्हरच म्हणावी लागेल. 21 आल्या. एक विकेट मात्र मिळवली राहुल फरदीन काझी सारख्या फलंदाजाची आणि संघाचे धाव फलक 3 ओव्हर नंतर 4 गडी बाद 46 धावा. प्रेक्षक आणि प्रेक्षक जर आमच्या कॅमेरामॅनला मी विनंती महाराष्ट्रातल्या जनतेला पाहू द्या. बघा तिथे तर टेबल लावून या मॅचचा आनंद घेतला जातो. काही चाहते जे आहेत ते घरून येताना स्वतःची खुर्ची स्वतःचा टेबल घेऊन आलेत आणि त्याच्यावरती बसून मात्र या मॅचचा कोणत्या रिक्षात बसलेत. रिक्षा घेऊन आलेत स्वतःच्या रिक्षात बसून मात्र आनंद घेत आहेत. कोणी आपल्या बाईकवर आलेत ते बाईकवर बसलेत. जे चालत आलेत ते जमिनीवरती बसलेत. काही लोक जर आपण जर पाहिलं तर झाडावरती बसलेत. तिकडच्या झाडातल्या डोंगरावरती सुद्धा प्रेक्षक बसलेले आहेत बघा. आणि आपल्याच या खार कोळीवाडा परिसरातील एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू सुशांत काप्ते यांना मी विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं. या सुशांत आपलं सुद्धा तितकंच कौतुक आहे कारण आपल्या विभागाचं नाव आपल्या मुंबईचं नाव आपण आज उंचवण्याचं काम करताय आणि भारत देशासाठी मात्र व्हॉलीबॉलपटू आहेत. तर नक्कीच सुशांत काप्ते यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचं या ठिकाणी मात्र नक्कीच कौतुक असणार आहे. बॉलिंग मार्क वरती जयदीप भोंदिवले जेडी शेवटचं षटक असणार आहे. सुशांत काप्ते यांचं मात्र स्वागत. तीन ओव्हर आणि 3 ओव्हर नंतर 4 गडी बाद 46 धावा. आणि संदीपबाईंच्या शुभ हस्ते मात्र सुशांतचा सन्मान सत्कार सुद्धा केला जातो मुख्य मंचावरती. अभिनंदन सुशांत आणि अशीच कामगिरी तुझ्याकडून होत राहू. आपल्या मुंबईचं आपल्या खारदांडाचं आपल्या कोळीवाड्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगभरात पोहोचव अशी आम्ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय. असंच खेळत राहा. हा व्यासपीठ जरी क्रिकेटचा असला तरी प्रत्येक खेळाला इथे तितकंच महत्व दिलं जाईल. 47 पहिल्या बॉलवरती तरी नागेश बीट होतोय. रन मात्र मिळतील. जयदीप बोंदिवले छोट्या चाळीचा गोलंदाज आहे परंतु मूर्ती लहान आणि कीर्तिमान अशी कामगिरी राहिली आहे खेळाडूची. छोटा पॅकेट बडा धमाका पॉकेट साइज डायनामाइट देखन में लगे चोट पर घाव करे गंभीर अशी या खेळाडूची मात्र ख्याती आहे. असा जयदीप बोंदिवले शहापूर तालुक्यातील गोकुळ गावातून आज मात्र तो मुंबईच्या खार कोळीवाड्यात आलाय. ज्या वेळेला सकाळी पहिली मॅच असते मला वाटतं जयदीपला घरातून सकाळी 4ला तरी निघावं लागत असेल तेव्हा कुठे तो 9 वाजता मुंबईला पोहोचत असेल. पहिली ट्रेन पकडावी लागत असेल शहापूरवरून. पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल.
6 चेंडू 18 धावांवर दिनू कांबळे आहे, परंतु जयदीपची ही ओव्हर मात्र कुठेतरी कमी धावांची येईल की काय. परंतु दिनू आहे समोर आणि दिनू समोर कोणाचीच काहीच चालणार नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल पलीकडे 6 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर हा फटका पाहिलात तर तितकं सोपं नव्हतं हा फटका सजवणं, कारण यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि त्याला मात्र हेलिकॉप्टर फटक्यासोबत मात्र खोदून काढले एक प्रकारे. 53 पुन्हा एकदा मात्र 50 अप स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अँगल बदलायचा विचार केला होता, परंतु पुन्हा एकदा ओव्हर द विकेटच गोलंदाजी करायचं ठरवलं त्या ठिकाणी जयदीपने. 3.3 चेंडूंचा खेळ संपतोय. 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दिनू कांबळे 9 चेंडूत 25 वर आपल्या टीमला मात्र संकटातून मात्र बाहेर काढलंय. एक सन्मानजनक स्कोर तरी आतापर्यंत स्कोरबोर्डवर लावलाय आणि इथे मात्र काय घडतंय पाहूया. दिनू कांबळेचा विकेट येतोय. जयदीप बोंदिवलेला मिळते सफलता. मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न करायचा होता. बॉल गेला मात्र तो कव्हर पॉईंटला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाने खूप चांगले एफर्ट्स लावले. मुकेश गायकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त कॅच तिकडे पकडली गेली आणि दिनू कांबळेचा विकेट मिळवला जातोय. जागा घेण्यासाठी मात्र आता मैदानावर दाखल होतोय तो आशिष मेहरोल. वडाळ्याच्या अँटॉपिल परिसरातून येणारा खेळाडू ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली ती फायटर 11 या संघासाठी खेळत असताना आणि तिथून मात्र त्याचा प्रवास सुरू झाला आणि अष्टपैलू कामगिरी करत आज मात्र तो मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. आणि सध्याच्या घडीला मात्र आपण जर पाहिलं तर आकर्ष 11 या स्पर्धेमध्ये आकर्ष 11 नावाने खेळणारा जो फोर्थ स्ट्रायकरचा संघ आहे त्यांच्यामध्ये मात्र त्याची वर्णी आहे. ऍज अ कॅप्टन आहेत. कर्णधार मात्र आज काय करतील आपल्या टीमसाठी, किती धावा बनवू शकतील. फटका पाठीमागच्या बाजूला, मागे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः मात्र त्या ठिकाणी संघ मालक धावतायत. विकेट किपरकडे जाईल बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे एक सन्मानजनक स्थिती आहे स्कोर कार्डची. एक फायटिंग स्कोर ऍटलीस्ट बनवला गेलाय आणि तसं बघायला गेलं तर आकर्ष 11 कडे चांगलं बॉलिंग युनिट आहे, त्यामुळे ते धावा डिफेंडही करू शकतात. परंतु भांडूप स्ट्रायकरला मात्र आता किती धावा अपेक्षित आहेत ते बघूया. शेवटच्या बॉलवर काय घडतंय. भांडूप स्ट्रायकर हे टार्गेट चेस करू शकतंय का, कारण शेवटचा बॉल जो आहे काय घडेल काय बिघडेल त्यावर सर्व काही अवलंबून आहे. नागेशने मात्र फटका सजवला. टायमिंग नाही करता आलं. लॉंग ऑफरचा फिल्डर मात्र तिकडे बॉलवरती येतोय. एकदा वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे. कलेक्शन मध्येही मिस्टेक नाही आणि अंपायरने रिव्ह्यू मागितलाय. आणि जे 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलं होतं तळेखरचे ऐकून आपलं जे बक्षीस आहे ते आपण या ठिकाणी घेऊन जायचे, कारण नागेशने षटकार तर मारलेला नाहीये. आणि बॅटर आउट नॉट आउट आहे, त्यामुळे 2 धावा कंप्लीट असतील, 2 धावा पूर्ण असतील आणि 2 धावांनंतर संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 56 धावा बनल्या आहेत आणि 57 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी भांडूप स्ट्रायकर टीमला. तर जशी या 57 धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल, मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करू. पुढील आवाज आपण ऐकणार आहात तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज असेल, अर्थात जुन्नर आणि मुंबई भूषण प्रवास सम्राट समालोचक सन्माननीय चंद्रकांत अर्थात चंदू शेट्टी सरांचा. धन्यवाद.
मध्ये होडी घेऊन गेलेला आहे. पहा युट्यूबला हे दृश्य पाहायला मिळत आहे. एकटेच आहेत आणि कालच नारळी पौर्णिमा झाल्या कारणाने आमचे कोळी बांधव समुद्रामध्ये मासेमारीसाठी आता उतरू लागलेले आहेत आणि उधाण आलेल्या या लाटांवर स्वार होताना देखील पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून तर म्हटलं जाताना उधाण आलेल्या समुद्राला आव्हान देण्याची क्षमता जगामध्ये एकाच व्यक्तीमध्ये आहे, त्याचं नाव कोळी बांधव. आणि कोळी बांधवांमध्ये ही क्षमता आपल्याला पाहायला मिळते. कोळीवाड्यामध्ये आपण आलेलो आहोत. कोळी बांधवांचा असणारा कोळीवाडा आणि कोळीवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईच्या समुद्र किनारी असणारं हे खारदांडा गाव आणि खारदांड्याचा हा खारदांडा कोळीवाडा, ज्या ठिकाणी समुद्राच्या बाजूला सुरू आहे मॅच. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय आणि या चषकाचा जर पाहिलं तर आता अंतिम टप्पा आलाय, कारण मॅच सुरू आहे सेमीफायनलची, यानंतर फायनल असणार आहे. सिफा स्ट्रायकर आपण आला असेल तर आल्याची नोंद द्यायची. हर्ष अडसूळ याची नोंद घ्या. चोवीस बॉल मध्ये 57 धावा करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. हर्ष, सिफा स्ट्रायकरचे कॉन्टॅक्ट केलेत आपण? हा, कारण 24 बॉल मध्ये 57 मजा येणार ही मॅच पाहायला. मुंबईच्या रबर क्रिकेट मध्ये आपण हे दृश्य पाहू शकता. आमचे कॅमेरामन सगळ्या अँगलने या बाबी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. उंच उंच इमारती पाहतोय आणि या ठिकाणी असणारा कोळीवाडा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बाजूलाच कोस्टल रोड मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या परिसराचं रूपडं मात्र नक्कीच पालटताना पाहायला मिळेल, परंतु आता पाहायचं आहे काय होईल या ठिकाणी. चला, समोर जे प्रेक्षक आहेत प्लीज पाठी या. आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहात. सगळे पाठी या, सगळे पाठी या. माझ्या मते चारी बाजूला खूप सारी जागा आहे, एकाच ठिकाणी गर्दी करू नका प्लीज. मागे आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्लीज. चला, मॅचला चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. भांडूप स्ट्रायकर चालू असणारी मॅच 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. मंचावर जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष संदीपभाऊ पोटे यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनात मोलाची भूमिका आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर महिलांचं नेतृत्व म्हणून शिवसेनेच्या निर्मलाताई भानुदास पाटील यांना देखील आपण मंचावर पाहतोय. मंचावर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि दिग्गज सुधीर तरकरी साहेब हे देखील आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत. मानसर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, मंचावर पाहायला मिळत आहेत. मयूर तरकरी आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत. आणि ही स्वर्गीय संतोष अडसूळ चषक पहा. आपल्या कोळीवाड्यामध्ये आज खूप सारे पाहुणे आलेत, त्यांच्या स्वागतासाठी देखील हे सगळे सज्ज आहेत. चला, बॅटर मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत. एका बाजूला मुलुंड परिसरातील एक जबरदस्त टॅलेंटेड आणि या हंगामात ज्यांनी धुमाकूळ घातलाय बॅटिंगने, राहुल चौधरी. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या बाजूला कल्याणच्या राहुल चौधरी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुकेश गायकर कल्याणचे खेळाडू आहेत. मानिवली गावचे खेळाडू आहेत कल्याण परिसरातील आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूया, दोन्ही टीम जबरदस्त आहे, मजा येणार आहे. 2 मॅच बाकी आहेत. प्रेक्षक पहा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसात बाजी कोण मारणार याची चर्चा आहे. आमचे दोन्ही पंच सादिक राजापूरकर सर आणि साजिद खान साजिद लाला यांना देखील आपण पाहतोय. आणि आता अंतिम टप्प्याकडे ही मॅच निघाली आहे. चला, थोडीशी घाई करायची आहे, यानंतर फायनल मॅच आहे. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर लागलेलं आहे, कारण पहिल्याच प्रयत्नात हर्ष अडसूळ असतील, मयूरजी तरकरे असतील, संदीपभाऊ पोटे असतील, पहिलाच प्रयत्न, परंतु तुम्ही हिट झालेला आहात, कारण एवढी जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळालेली आहे. कारण पहिल्या प्रयत्नात एवढं चांगलं आयोजन, एवढे चांगले खेळाडू, एवढ्या चांगल्या मॅचेस. आणि त्याचबरोबर या स्पर्धेत सगळ्यात जास्त रन कोणी केल्यात तर मुझम्मिल पहिल्या क्रमांकावर 111 रन, त्यानंतर मोहित 97 रन, साहिल कांदारी किंगचे साहिल सावंत 92 रन, त्यानंतर सौरभ सिंग काल पाहायला मिळाले 84 रन, महेश नानगुडे 72 रन, श्रेयस कदम 71, केतन मात्रे 66, प्रथमेश यांना पण पाहतोय 64 रन, प्रथमेश मात्रे, उमर खान 63 रन आणि थॉमस डॅश 63 रन. जाऊयात मॅचच्या दिशेने. सेमीफायनल सुरू होते दुसरी. काल सिफा स्ट्रायकर मालाड
यांना आपण चांगली कामगिरी करताना पाहिलं, परंतु आज कोण जिंकणार आणि कोण मात्र फायनलला मालाड विरुद्ध खेळणार तेच या ठिकाणी ठरणार आहे. बॉलिंगसाठी आले आशिष मेहरोल. पहिला बॉल वेगात टाकलाय, त्याला ऑन साईडला ढकललाय, एक रन त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव जितेंद्र राऊत साहेब भाई यांचे या ठिकाणी आगमन होईल. जितेंद्र राऊत यांचं आगमन होणार आहे. जितूभाई आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत आणि सगळ्यांसाठी सातत्याने यावेळेला हो 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 आता बांधावरूनच इकडे बॉल फेकावा लागेल वाटतं. सिक्सर. मात्र या ठिकाणी खेळला गेलाय. 57चा पाठलाग, दोन मोठ्या टीम आमने सामने. या वेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. पंचाकडे दाद देखील मागितली गेली आहे, परंतु इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. या वाईडला चॅलेंज करण्यात आलंय. सत्तावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. हा बॉल योग्य आहे. जो रिव्ह्यू होता बॅटिंग टीमचा तो मात्र गमावला गेलेला आहे. पाहूया, 7 रन झालेले आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. मॅच महत्वाची आहे. एका बाजूला जर पाहिलं तर याही वेळेला पुल केलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. महेश नानगुडे. आकर्ष 11 जोहो, ज्याला आपण 4 स्ट्रायकर किंवा एनबी या नावाने देखील ओळखला जातात. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर. दोन्ही टीम जर पाहिलं तर या पावसाळ्यात खूप चांगले खेळलेले आहेत. 3-3 मोठ्या स्पर्धेच्या फायनल मध्ये गेलेले आहेत. दोघांनी 2-2 स्पर्धा जिंकल्या सुद्धा आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच, अजूनही 49 पाहिजेत. आशिष यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा, परंतु टायमिंग नाही आहे. एक रन तर त्या ठिकाणी घेतली जाईल. पाहूया, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत खरे, परंतु तोपर्यंत एकच रन मिळेल. आणि आता पहिली ओव्हर काय जबरदस्त टाकली आहे. फक्त 9 रन आलेले आहेत, परंतु मॅच नाही संपली आहे. 3 ओव्हर मध्ये अजूनही जर पाहिलं तर 48 पाहिजेत. 18 बॉल 48 होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 18 मधले 8 मारायचे. पहा, मुंबईचे क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत. आणि विशेष म्हणजे मुंबईचं क्रिकेट तुम्हाला पाहायचं असेल ना तर रविवारच्या दिवशी कोणत्याही ग्राउंडवर सकाळी सकाळी जा. ग्राउंडवर कशाला, बाजूला समुद्र किनाऱ्यावर जा. एवढी गर्दी असते. मुंबईकर चाकरमानी 6 दिवस काम केल्यानंतर 7वा दिवस हा क्रिकेटसाठी राखून ठेवतात. मैदानात जातात, क्रिकेट खेळतात आणि त्या सवंगड्यांना भेटतात ज्यांची आठवड्याभर वाट पाहतात. गेल्या आठवड्यात जर एखाद्या टीम कडून आपण हारलो असेल, त्यांना आठवड्याभर फोन करून सांगतात पुढल्या रविवारी भेट, तुला आम्ही हारू. आणि माझ्या मते सगळेच करतात. इथे उपस्थित असताना सगळ्यांनी केलंय. आणि जोपर्यंत त्यांना हरवत नाही आपल्याला सुद्धा झोप लागत नाही. हे मुंबईचं क्रिकेट आहे. आणि त्या मॅचचं स्कोरबुक मात्र खूप भारी असतं. आपल्या मनातच असतं. किती वेळा चुकलं तरी पुन्हा पुन्हा आपल्याला ते समजून सांगावं लागतं. हरिभाऊ, तुम्ही सुद्धा अशा मॅच खेळला असाल ना? जाऊयात मॅचच्या दिशेने 18 बॉल 48. आर्यन भोईर भिवंडीच्या हायवे दिवा या गावापासून दाखल झाला खेळाडू. यावर्षी पावसाळ्यात विशेष परफॉर्मन्स त्यांचाही पाहायला मिळाला. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. मान्सून सुपर सिरीज, त्याचबरोबर जर पाहिलं तर डोंगरीच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. मान्सून ब्लास्ट मध्ये चांगली कामगिरी केली आहे. समोर जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकरला या हंगामात जिंकवण्याचं काम ज्या महत्वाच्या खेळाडूने केलं स्ट्राईकवर आहेत. राहुल चौधरी इन ऍक्शन मध्ये राहुल चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील वर्षी कविश 11 मुलुंड
संघांमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. महत्वाची ओव्हर आहे. 18 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पहिला बॉल आखूड होता, प्रॉपर पुल नाही झाला. 1 रन तर घेतली गेली आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत. 1 रन त्या ठिकाणी घेतली आहे. एकवरच समाधान मानावं लागेल. पाहूया अजूनही जर पाहिलं तर 47 पाहिजेत. 10 रन झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तरी मॅच ऑन आहे. 47 ची आवश्यकता आहे. 17 बॉल 47. कोण जिंकणार या मॅच मध्ये? सगळ्यांना उत्कंठा लागली. या फायनल मध्ये कोण जाणार या मानाच्या स्पर्धेमध्ये? खारदांड्यामध्ये. खारदांड्याला क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे. खूप सारे लिजेंडरी खेळाडू या परिसराने दिलेले आहेत. मान सर या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. माझ्या मते भानुदास पाटील सर ओव्हर 50 ची मॅच खेळायला गेलेले आहेत. जगदीश शर्मा साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. शर्मा साहेब आपलं स्वागत आहे. या वेळेला हा बॉल थोडासा लांबून खेचायचा प्रयत्न. डॉट बॉल. एका डॉट बॉलला इकडे खूप महत्व आहे. मुकेश यांच्या साठी टाकला डॉट बॉल पहिला मिळाला. 16 मध्ये 47. शर्मा साहेबांचा सन्मान या ठिकाणी संदीपजी पोटे साहेब करतायत. साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. प्रो लीग स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहेत. कालही मोठ्या प्रमाणावर आनंद घेतला आणि आजही घेत आहेत. मुकेश. एक बॉल महत्वपूर्ण असणार आहे. 16 मध्ये 47. यावेळेला खेचलाय बॉल. थोडीशी उसळी होती, त्याचा फायदा घेतला. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. या वेळेला तो खेळला करा, परंतु फटका फसलाय. बॉल बराच उंच आहे. हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु तो असफल राहतोय. मॅच चांगली चालली आहे मॅच. या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. 18 वर ही धावसंख्या आली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 39 ची आवश्यकता असणार आहे. 14 बॉल 39. एका बॉल नंतर समीकरण बदलणार आहे. कधी मॅच जुहूच्या बाजूने, कधी मॅच भांडूपच्या बाजूने जाणार आहे, कधी आकर्ष 11च्या बाजूने जाणार आहे, तर कधी स्ट्रायकरच्या बाजूने जाणार आहे. परंतु तुम्हा आम्हाला आनंद देणार आहे आणि तो आनंद घेण्यासाठी सगळ्यांनी मात्र खारदांडा कोळीवाडा गाठलेला आहे. कोळी बांधवांचं क्रिकेट आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याच कोळीवाड्यातून एक युवा खेळाडू लेदर बॉलचं क्रिकेट खेळता खेळता टेनिसकडे वळतो आणि लहान वयातच ISPL देखील खेळतो. नाव त्याचं हर्ष अडसूळ. 18 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत खऱ्या, परंतु पाहूयात. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल खूप निर्णायक असणार आहे. ओहो, ऑप्शनच्या बाहेरून बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने. समीकरण बदलले. आता दुसरी ओव्हर सुरू आहे. 18 रन झालेत. 57चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही 39 पाहिजेत. 13 बॉल 39. शाखा प्रमुख आणि क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू सुद्धा अमीन शेख यांचं आगमन झालं. स्वागत असेल. या वेळेला आणखीन एक बॉल. हा वेगात टाकलाय. अमीन शेख यांच्या या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांच्या जोडीला उमर शेख यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. अमीन भाई, तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतंय तुम्ही सुद्धा लगेच मैदानात जावं. डॉट बॉल. पहा काय ओव्हर टाकली आहे. या ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. 18 रन झालेत, म्हणजे याही ओव्हर मध्ये 9 रन आलेले आहेत. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अजूनही 39 पाहिजेत आणि 2 ओव्हर बाकी आहेत. 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 39. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. परंतु अजूनही 6 षटकार जर आले तर मॅच बनू शकते. पाहूया काय होईल इकडे. 2 ओव्हर मध्ये मॅच वर पकड आकर्ष 11 संघाने पाहायला मिळते. चांगली बॉलिंग राहिली. आणि पहा या विकेटच्या बाबतीत सर्वात पहिल्या नंबरवर जर पाहिलं तर रोहित यादव आहेत. रोहित आचार्य 4 विकेट. आशिष यांना आपण या ठिकाणी पाहतोय. मेहरोल 4 विकेट. आशिष सिफा स्ट्रायकरचे कनोजिया 4 विकेट. राहुल यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. वराडकर 3 विकेट.
गुड जॉब प्रोलिंग. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी फिरोज यांना आपण पाहतोय. महत्वाची मॅच आहे यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, रिझल्ट सुद्धा 6 वाला सिक्सर. मॅच ऑन आहे. डीजे या. ओम सुद्धा रंगत आलेले आहेत आणि आता मॅच मध्ये रंगत मात्र या ठिकाणी आणखी वाढताना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव जितू भाऊ या 24 रन झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 33 पाहिजेत. 11 बॉल 33. 11 बॉल मध्ये 33 होतील का, तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता जर पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल. 10 बॉल बाकी आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय फाईन लेगच्या दिशेने, ज्या ठिकाणी षटकार मारलाय आणि हा षटकार या स्पर्धेतील 200वा षटकार आहे. 200. मॅच हळूहळू बनली आहे. या संपूर्ण हंगामात राहुल चौधरी या नावाची चर्चा झाली आणि ती का झाली आज खारदांड्यामध्ये दाखवताना पाहायला मिळतात. राहुल चौधरी, दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर आहेत. परंतु फिरोज फक्त मुंबई गोरेगावच नाही तर भारतभर या फिरोजच्या नावाची चर्चा पाहायला मिळते. मुख्यच्या क्षणी मॅच जिंकून देणारा बॉलर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. परंतु समोर राहुल आहेत, इनफॉर्म बॅटर. धावा झाल्या 30, अजूनही पाहिजे 27. काय होणार? 9 बॉल आणि 27ची आवश्यकता. एक मोठी मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. एक मोठं जबरदस्त क्रिकेटही आपल्याला पाहायला मिळत आहे. खारदांड्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळाली आहे. सेमीफायनलची महत्वाची मॅच, यानंतर फायनल आहे. परंतु चर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. यावेळेला समोर उडवलाय बॉल. हो हो, हाही जाईल सीमा रेषा पार. षटकार. जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव, त्याचबरोबर सिद्धिविनायक न्यास ट्रस्टी आगमन होताना पाहायला मिळते. या ठिकाणी जितूभाई राऊत यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. 36 धावा धावफलकावर. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 21ची आवश्यकता आहे. 8 बॉल 21. राहुल चौधरी. सामना चांगलाच रंगलाय. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. खारदांड्यामध्ये रंगलेला क्रिकेटचा हा 16 आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलंय आणि काही क्षणातच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आपण म्हणून ज्यांच्याकडे पाहतो, जितेंद्र राऊत साहेब बाई जितूबाईंचे या ठिकाणी आगमन होत आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी म्हणून देखील त्याची आपण ज्या ठिकाणी देखील आपण पाहतो त्यांना आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, सगळ्यांचे लाडके जितूबाईंचे या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेला पुन्हा उडवलाय समोरच्या दिशेने. राहुल चौधरी काही ऐकायला तयार नाहीये. जितूबाईंचं स्वागत षटकाराने. 6. भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव आपल्या सगळ्यांचे लाडके जितेंद्र राऊत साहेब जितूबाईंचं आगमन होते. सगळ्यांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात जितूबाईंचं स्वागत या ठिकाणी करूयात. एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
आज मुंबईभर जितूबाईंच्या कामाची चर्चा पाहायला मिळते आणि जितूबाईंचे या ठिकाणी झालेलं आगमन हार्दिक स्वागत असणार आहे। आणि इकडे जर पाहिलं तर या ठिकाणी स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषकामध्ये सेमी फायनलची मॅच सुरू आहे। काय आयोजन आहे, काय गर्दी आहे या ठिकाणी। साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मॅच जबरदस्त चालली आहे। 4 ओव्हरमध्ये 97 करायच्या होत्या आणि आता 2 ओव्हरला 39 पाहिजे होत्या, बरोबर 12 बॉल 39 पाहिजे होत्या आणि आता 7 बॉल मध्ये 15 पाहिजेत। काय मॅच चालली आहे जबरदस्त। प्रेक्षकांची गर्दी पहा, मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत। 1 लाखाचा पुरस्कार विजेत्याला दिला जाणार आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर मंचावर जितूबाईंचं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत। संदीप भाऊ पोटे असतील, त्याचबरोबर निर्मलाताई पाटील असतील किंवा सगळे मान्यवर किंवा आमचे सुधीरजी तरकरी साहेब असतील आणि आयोजक म्हणून संदीप भाऊ असतील, मयूर तरकरी असतील, त्याचबरोबर हर्ष अडसूळ या वेळेला व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत। समीकरण बदलताना पाहायला मिळेल आणि या ठिकाणी व्हाईटला चॅलेंज केलंय, तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे। अतिशय महत्वपूर्ण सामना, सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय। 2 बलाढ्य संघांमध्ये आकर्ष 11 जुहू आणि दुसऱ्या बाजूला भांडूप स्ट्रायकर, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे, कोण जिंकणार या मॅच मध्ये। सगळ्यांच्या मनात तर इकडे काही न वाटत असेल वाईड आहे, काही न वाटत असेल वाईड नाही आहे, तर पाहूया। हा बॉल वाईड आहे आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। जाऊन पोहोचली धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 14ची आवश्यकता आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। फिरोज पुन्हा एकदा बॉलिंग साठी, सामना संपलेला नाहीये। 7 मध्ये 14, कोणत्याही क्षणी मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं। एखादा चांगला बॉल, एखादी चांगली विकेट मॅच मध्ये आणेल। राहुल खेळतात 32 वर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला मुकेश पाहायला मिळतात 10 वर। ही सलामीची जोडी आहे। आकर्ष 11 जुहू, सेमीफायनलची मॅच आहे आणि आता चांगला बॉल ज्याने मॅच जवळ आणली तोच मात्र या बॉलवर गडबडला, बॉल सोडून दिला, फुलटॉस पायावर आलाय आणि बाद होताना पाहायला मिळतील राहुल। विकेटचं पतन, असा थोडासा हलत आला। कारण काय बॅटिंग केली आहे। 12 बॉल मध्ये 39 पाहिजे होते आणि 7 मध्ये 14 असताना राहुल आउट झालाय, परंतु तरी सुद्धा यस फुलटॉस बॉल मिडल स्टंपवर आढळलाय। बॉल हवेतच असा स्विंग होत आला। यस बॉल हवे स्विंग होत आला, परंतु राहुलची बॅटिंग आवडली असेल तर आपण टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी। 12 बॉल मध्ये 39 असताना बॅटिंग केली आहे, 6 बॉल मध्ये 14, अजूनही सामना ऑन आहे। एखादी विकेट, एखादा डॉट बॉल आकर्ष 11च्या बाजूने मॅचला घेऊन जाईल आणि एखादा षटकार मॅचला मात्र भांडूपच्या बाजूने देखील नेणार आहे। जुहू विरुद्ध भांडूप। जितेंद्र राऊत साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने याच परिसरातून जर पाहिलं तर हर्ष अडसूळ सारखा एक सितारा ISPL सारखी स्पर्धा खेळताना पाहतो। नुसतं ISPL नाही, मुंबईच्या अंडर 14, मुंबईच्या अंडर 16, मुंबईच्या अंडर 19 प्रोबेबल्स देखील राहिलाय। आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी एवढं चांगलं मैदान सुद्धा तयार करण्यात आलंय आणि एवढी चांगली जागा आहे, एवढं चांगलं मैदान आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धाही इकडे होतील, कारण खारदांडा कोळीवाडा म्हटलं तर क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने आले। आज नाही तर कित्येक वर्ष परंपरा या खारदांडा कोळीवाड्याला क्रिकेटची आणि आज एक महत्वाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो। शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि दावा करायच्या त्या 14, 12 बॉलला 39 पाहिजे होत्या आणि आता जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये म्हणजे मागील ओव्हर मध्ये रन आल्यात 25, परंतु काही फरक पडत नाही। या ओव्हर मध्ये काय होणार त्याच्यावरच रिझल्ट आहे। 6 बॉल मध्ये 14, मुकेश गायकर जोडीला जर पाहिलं तर आकाश झा।
तारे सितारे आलेत या ठिकाणी आज. ह्या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तर घेतली गेलेली आहे. महेश नानगुडे आले त्या ठिकाणी फेकी करतायत परंतु तिकडे एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव घेत असताना विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपातील. आणि आता 5 बॉल बाकी आहेत आणि धावा करायच्यात 12. पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 5 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. या स्पर्धेमध्ये 4-4 काय 5-5 ओव्हर मध्ये आपण 83, 85, 81, 89, 79 या सगळ्या धावसंख्येचा पाठलाग पाहिलाय. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. सिफा स्ट्रायकर मालाड काल या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये जाताना पाहायला मिळालं. परंतु या 2 टीम मधील फायनलला त्यांच्याबरोबर कोण खेळणार हे मात्र सांगणारे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. 5 बॉल मध्ये 12 पाहिजेत. आणि बॉलिंग साठी डीएन नगर अंधेरीचे विक्रांत चव्हाण एक जबरदस्त गोलंदाज आहेत. तर बॅटिंग साठी मांडू परिसरातील आकाश झा यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी. कोण जिंकणार या मॅचला? शेवटचे 5 बॉल आणि 12. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे, प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे मोठ्या संख्येने. मात्र या ठिकाणी आणि मॅच चालू असताना सुद्धा केतन म्हात्रे फॅन क्लब ऍक्टिव्ह आहे. काय होईल? विक्रांत चांगला बॉल टाकावा लागेल. आकाशला मात्र तो मारावा लागेल. बॅटर बॉलर जुहू की भांडू कोण जिंकणार या मॅचला? 5 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. सेमी फायनलची मॅच आहे. ओ काय बॉल टाकलाय, जबरदस्त जबरदस्त, वाह वळवलाय जबरदस्त. 4 बॉल मध्ये आता 12. आता या मैदानात 6 ची भाषा चालते. 2 मारायचे परंतु सोपं देखील नाहीये ना. समोरचा बॉलर देखील तेवढाच चांगला आहे. त्यांच्याकडे बॉल वळवण्याचं कसब आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हेच चाललं असेल काय होणार काय होणार. अगदी फर्दींच्या आणि केतनच्या सुद्धा. आकाश क्षमता आहे या खेळाडूकडे सुद्धा. काय होईल पाहायचंय. या वेळेला चांगला बॉल येताना पाहिला मिळालाय. करा एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु थांबवलाय. आता मात्र 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11 पाहिजेत. 7 बॉल मध्ये 14 ची मॅच होती आणि ती आता आलेली आहे 3 बॉल मध्ये 11 वर. म्हणून तर म्हटलं जातं ना या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही एका जिद्दीने खेळणं गरजेचं असतं. अजूनही सामना कुठे संपलाय. एखादा 6 आला तर टाळ्या भांडुपकर देखील वाजवतील. पाहूया काय होईल. काय वाटत असेल सध्या, काय मनात चाललं असेल अहमदभाईच्या, राहुल यांच्या आणि त्याचबरोबरीने आशिष यांच्या सुद्धा. जागा बदलत असतील इकडून तिकडे. ज्यांचं योग्य काम चाललं असेल तीच जागा कायम असेल. पाहूया. ही मजा आहे या क्रिकेटच्या खेळाची. हीच मजा आहे या क्रिकेटच्या खेळाची. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. इश्तियाक शेख बॅटिंग साठी समोर विक्रांत आहेत. जबरदस्त हे तेज बॅटर आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 6 बॉल मध्ये 30 हव्या होत्या. या बॅटरने तो कारनामा केला होता. परंतु पाहूयात गोलंदाज सुद्धा काही कमी नाहीये. मुंबईतील महत्वाच्या गोलंदाजांच्या यादीमध्ये या बॉलरचं सुद्धा नाव आहे. यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. 1 रन घेतली गेली आहे. दुसरीचा गोल दिलाय. 2 धावा कंप्लीट 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र 2 बॉल 9. कोण म्हणता आयपीएल मध्येच मजा येते. अरे मजा तर या खारदांड्यामध्ये इकडे सुद्धा मजाच येते आणि ती मजा आपण घेतोय. प्रेक्षकांनो मॅच आवडली आहे का? आणि आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते इकडे. 2 बॉल 9. विक्रांतने काय बॉलिंग केली आहे परंतु समोर जर पाहिलं तर विक्रांत हो चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. नंतर घेतली गेली आहे. 1 रन घेतली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल मात्र हो
कदाचित आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न व्हायला गरजेचा होता. कंपल्सरी चेज नियम आहे आणि आता 1 बॉल 7 आली मॅच. एक बॉल 7. सामना कुठे संपलाय? नाही संपलाय. पाहूया काय होईल. काय मॅच काढली आहे. विक्रांतला त्याचं श्रेय जात आहे. जी बॉलिंग केली आहे त्याचं श्रेय त्यांनाच जात आहे. अजूनही मॅच कुठे संपली आहे? नाही संपली आहे. चमत्काराने भरलेला खेळ आहे क्रिकेटचा आणि तो अजूनही बाकी आहे. यस, या मॅचला मात्र जिंकलं जात आहे. आकर्ष 11 जुहू संघाने बाजी मारली आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. कुठेतरी राहुलचं बाद होणं की फॅक्टर राहिलं आणि भांडूप स्ट्रायकर सेमीफायनल पर्यंतची वाटचाल जबरदस्त होती, परंतु फायनल मध्ये आकर्ष 11 फोर स्ट्रायकर NB आपलं सुद्धा अभिनंदन. आणि आता फायनल मॅच काही क्षणातच, परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विक्रांत चव्हाण. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आपण आहात.